नमस्कार, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात असणारे रोप म्हणजेच तुळस. तुळशीच्या रोपाचे अनेक फायदे आहेत आणि हे फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तुळशीची खूप काळजीही घ्यायला लागत नाही. जर तुम्ही कुंडीमध्ये तुळस लावली असेल तर महिन्यातून एकदा माती मोकळी करून शेणखत किंवा गांडूळ खत द्या. म्हणजे तुळशीची वाढ खूप छान होईल आणि तुळशीची पाने अशी हिरवीगार राहण्यासाठी आपल्याला पुढे खतही द्यायचं आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इथे पहा, माझं तुळशीचं झाड किती भरगच्च झालेलं आहे आणि पूर्ण हिरवगार आहे. असंच तुम्हाला हिरवगार झाड पाहिजे असेल तर तुम्ही तुळशीच्या रोपाची छाटणी वेळोवेळी करा. म्हणजे नवीन फुटवे येतील आणि तुळशीचे झाड हे भरगच्च होईल. तुळशीच्या झाडाला वाढण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. म्हणून तुम्ही जर बाल्कनीमध्ये ठेवलं असेल तर जिथे सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी तुळस ठेवा. म्हणजे छान त्याची वाढ होईल आणि वर्षानुवर्ष टिकण्यासाठी ज्या वेळेस तुळशीला मंजिरी येतात त्या खोडून टाकाव्या. म्हणजे आपली तुळस अशीच बहारदार आणि झुपकेदार होईल. तुळस जर अशी सरळच वाढली आणि झुपकेदार झाली नाही तर आपल्याला झुपकेदार करण्यासाठी इथे मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बाजूला भरपूर फुटवे येतील आणि पूर्ण आपली तुळस भरगच्च होईल. तुळशीला भरपूर पाणी घालू नका, नाहीतर पूर्ण त्याची मुळे सडून जातील. आणि ज्या वेळेस तुळशीमधील माती कोरडी असेल त्यावेळेसच पाणी घाला. म्हणजे तुळस छान वाढेल. आणि हे जर मंजिरी तुम्हाला बियांसाठी पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा, नाहीतर तोडून टाका. हे जर तोडलं नाही तर आपल्या झाडाची वाढ थांबते आणि झाडही मोठं होत नाही आणि असे छान छान नवीन फुटवे सुद्धा येत नाही. म्हणून आपल्याला हे पूर्णपणे मंजिरी काढून टाकायचं आहे. म्हणजे हे काढून टाकल्यानंतर आपल्या झाडाची वाढ छान होईल. तुळशीच्या वाढीसाठी आणि झाडं हिरवीगार राहण्यासाठी आता आपल्याला खत द्यायचं आहे. आणि जर तुमच्या तुळशीची पानं पिवळी पडत चालली असतील तर तुम्ही हे खत देऊन पहा. खूप छान उपयोग होईल आणि तुमचंही तुळशीचं झाड हिरवगार होईल. इथे पहा, मी अर्धा चम्मच एप्सम सॉल्ट घेतलेला आहे आणि कुंडी छोटी असल्यामुळे मी अर्धा चम्मच घेतलेला आहे. आणि जर तुमची कुंडी मोठी असेल तर तुम्ही 1 चम्मच वापरा. एप्सम सॉल्ट टाकून झाल्यानंतर मातीमध्ये पूर्णपणे मिक्स करा. इथे पहा, पाऊस असल्यामुळे भरपूर माती ओली झालेली आहे आणि जर तुमची माती सुकी असेल तर तुम्ही पाणी द्या. इथे मी थोडंसंच पाणी देणार आहे. आणि ही माझी लिंबू तुळस आहे. ही खूप उपयोगी आलेली आहे, कारण ज्यावेळेस सर्दी खोकला झाला होता तेव्हा याचा काढा करून पिला आणि खूप छान आराम भेटलेला आहे. जर तुम्हाला कुठे भेटत असेल तर नक्की तुम्ही ही लिंबू तुळस लावा. खूप उपयोगी आहे आणि त्याचा वासही खूप छान येतो. ह्या तुळशीला लिंबासारखा वास येतो, म्हणूनच त्याला लिंबू तुळस असे म्हणतात. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा, सबस्क्राईब करा.